तर हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर इथे मनात नसताना मी एका ऑडिशनला गेली होती। अचानकच मनातही नव्हतं माझ्या, आणि एक असं मला असं आहे की गाण्याच्या बाबतीत मी कॉम्प्रोमाइज नाही करत। जिथे असेल तिथे मला गेल्याशिवाय शांत बसवतच नाही। आणि असंच एक ऑडिशन समजली मला, तर मी लगेच ताबडतोब 1 तासाच्या आत पटपट तयारी केली आणि डायरेक्ट ऑडिशनला गेली। तर ऑफकोर्स मी त्या ऑडिशनमध्ये मला निवडलं देखील। आता बाकीचं पुढे बघू, पण मी मस्त ऑडिशनमध्ये सुंदर एक गाणं म्हणत होती छान। आणि मग तिकडून आल्यावर ऑडिशनवरून घरी आली, मस्त फ्रेश झाली, थोडा आराम केला आणि मग मस्त संध्याकाळी गेली मम्मीकडे। आणि मम्मीकडे जायचं कारण होतं म्हणजे माऊचा बड्डे होता आज, म्हणजे माझ्या भाचीचा बड्डे होता आज। आणि बड्डे असली म्हणजे आमच्याकडे एक धमालच असते एक प्रकारे, म्हणजे लहान असो किंवा मोठे असो सगळ्यांचे बड्डे आम्ही करतो सेलिब्रेट। एक आठवण असते ती कारण जपण्यासाठी। हे बघा, ही आहे बड्डे गर्ल। कसं वाटतंय बड्डे गर्ल आज? लावून देऊ ना टोप। बघा, आम्ही मस्त आजीच्या घरी आलेलो आहे। हे बघा मम्मी, हे आणि आहे आमचे दोघं भाऊ खेळताय मस्त बसून। हे बघा, हे बाबा, हे आमच्या आजी आहे पणजी आजी। हाय करा। हे बघा, हे अण्णा, तुम्हाला बघितलंच असेल। अण्णा हाय करा, अण्णा बाय बाय करा, बाय बाय। इकडे बाय बाय करा, बाय 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 बाय। आता ऐकू येत नाही अण्णांना जास्त। करा काय म्हणतो स्पंदन, कसा चालू आहे तुझा ब्लॉग? आमचा पण चालूच आहे ब्लॉग। हे बघ, हो तर फ्रेंड्स, तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे की आजकाल एवढं धावपळीचं जीवन झालं आहे ना, की आपल्याला इच्छा असून पण कोणाला लवकर आपली भेट होऊ नाही शकत। म्हणजे आपल्या व्यक्तींना आपल्याला साधा फोन करायला सुद्धा वेळ नसतो, कारण की प्रत्येक काही ना काही कामात आपण बिझी असतो। खूप सारे आपल्याला म्हणजे असे गोष्टी की आपल्याला इच्छा खूप होते, आपल्याला आठवणी पण येतात, पण आपल्याला लवकरात लवकर भेट होऊ शकत नाही कोणाची। तर त्याच्यामुळे असं एक असतं कारण की आपण काहीतरी निमित्त मात्र शोधत असतो की मग ह्या कारणानिमित्त आपली भेट होईल, त्या कारणानिमित्त। आणि मग आमच्याकडे हे एक निमित्त एक बेस्ट आहे की मग आम्ही बड्डे वगैरे हा ठेवतोच, कारण की त्याच निमित्ताने आपल्याला आपल्या व्यक्तींना भेटता येतं। आणि त्या निमित्ताने जे येणार असले आपले जवळचे माणसं, ते पण या निमित्ताने येतात आणि त्यांची भेट होते। आणि शिवाय एक एन्जॉय होतो मुलांचा, आणि एक सगळ्या गोष्टी स्पेंड होतात त्या दिवशी आपल्या। आणि एक म्हणजे खूप आनंदाचा दिवस, तर बड्डे ज्याचा असतो त्याला पण एक स्पेशल फील होत असतं किंवा की खूप छान माझं माझ्यामुळे सगळे एकत्र आले आणि भेटीगाठी होता, खूप सगळ्या गप्पा होतात। आणि तर इथे तुम्ही बघू शकतात माझे पप्पा माझे लाड करताय। तर कसं असतं ना की मुलगी किती मोठी झाली तरी ती आईवडिलांसाठी तिची लहान परीच असते, ती कधीही त्यांच्यासाठी मोठी होऊ शकत नाही। मुलगी जवळ राहायला असो किंवा लांब राहायला असो, एकदा जर का ती तिच्या संसारात अडकली तर तिला नाहीच भेटता येत कधीच। आपल्याला इच्छा असून पण नाही भेटता येत आपल्याला लवकर, आपली भेट होऊ नाही शकत। आणि खरं सांगायचं म्हणजे ना, त्यासाठी आम्ही आमच्या घरात तर सर्वजण आहे ना कोणाच्या तरी बड्डेची आतुरतेने वाट बघत असतो। म्हणजे कोणी मोठ्याचा बड्डे असो किंवा छोट्याचा बड्डे असो, कारण की आमच्याकडे मोठ्याचा छोट्याचा बड्डे हा सारखाच सगळ्यांचा, असं सगळे एकत्र येऊनच आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो। तर असं भेदभाव नाही करत की लहानासाठी असं वेगळं तसं, म्हणजे मग तो बाहेर करणं असो किंवा घरात करणं असो, पण आम्ही सगळे एकत्र येऊनच बड्डे सेलिब्रेट करतो। आणि त्याच्यामुळे खूप आतुरतेने त्या बड्डेची आम्ही वाट बघत असतो की मग या निमित्ताने एक लवकर भेट, आपली लवकरच भेट होणं। चला मग कसा बर्थडे सेलिब्रेट केला ते बघूया आपण पुढे। आणि हो,
एक गोष्ट सांगायचीच राहिली, जे आपल्या आवडीने व्हिडिओ बघतात त्याने अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे बरं का. तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपल्याला भरपूर प्रेम देत राहा. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, आम्ही आमची काळजी घेतो. टेक केअर अँड बाय बाय.